हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असाल आणि सगळे छान असा पावसाचा आनंद घेत असाल. आजचा ब्लॉग मी संडेचा आहे आणि तुमच्यासोबत म्हटलं चला काहीतरी असं छानसं शेअर करूया. सकाळची सुरुवात तर मस्त झाडांनीच झाली, कारण की आता झाडांना पाणी देण्याचं काम तरी आता सध्या नाही आहे, पण काही झाडं जे आहेत ते मी आता खिडकीत ठेवले आणि तिथं अजिबातच पाऊस लागत नाही, त्यामुळे थोडंफार पाणी चेक करून पाणी द्यावं लागतं. आणि इथे ना बसल्या बसल्या मी झाडंही चेक करत होती. असं वाटत होतं की कुठल्या झाडांमध्ये एक्स्ट्रा पाणी गेलं आहे की काय, त्यांना काही करायची गरज आहे का, हे सगळं बघत होते. आणि सदाफुलीला छान फुलं येत आहे, त्यामुळे ते काढून आणली. सकाळची देवपूजा केली आणि आज संडे असल्यामुळे ना मुलांचं सगळं काही निवांत चाललं आहे आणि बाहेर छान पाऊस पडतो आहे, त्यामुळे आपण त्यांना म्हणूही शकत नाही की चला पटकन आवरा आणि बाहेर खेळायला जा. सध्या सगळीकडे तरी हीच परिस्थिती आहे. भरपूर असा पाऊस पडतोय, त्यामुळे विचारायलाच नको. चला पावसाचं काम करते. किमान दुष्काळापेक्षा पाऊसच पडणार नाही यापेक्षा पाऊस पडलेला कधीही बेटर, कारण की शेतकरी असो किंवा आपलं स्वतःला पिण्याच्या पाण्यापासून सगळेच प्रॉब्लेम्स येत होते आणि किमान आता हा पाऊस पडल्यामुळे हे सगळे बंद होणार आहे. आणि मी इथे ना पाऊस चेक करत होते आणि आता सध्या हेच काम चाललं आहे. पावसाळ्यात एक काम केलं आहे की दरवाज्यात यायचं, किती पाऊस पडतो आहे, पाऊस बघायचा, पुन्हा मध्ये जायचं आणि आपलं काम करायचं, कारण की बाहेर काही जाता येत नाही, त्यामुळे हेच कामं असतात. हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही आता सुरुवातीलाच बघितलं, पाऊस पडतोय. इतका पाऊस नाही आहे जितका मुंबई वगैरे तिकडे आहे, पण इतका नाही आहे, त्यामुळे असं मध्येच उघडतो मध्येच चालू होतो असं काहीचं आहे. पण वातावरणात भरपूर असा गारवा तयार झाला आहे. चला आता सकाळची सुरुवात झाली आहे आणि आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे आप्पे. आणि ज्या वेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस असं मस्त काहीतरी वेगळं चटपटीत खावंसं वाटतं. म्हटलं चला हेल्दी पण आहे आणि चटपटीत पण आहे, त्यामुळे मग आता आप्पे बनवणार आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याचबरोबर सगळ्यांना जरी सुट्टी असली ना तरी आपण हाऊसवाईफ आहोत, गृहिणी आहोत आणि आपल्याला कधीच सुट्टी नसते. आणि त्या सुट्टीचा आपल्याला हे पण नाही की आपल्याला सुट्टी असावी, कारण की ही कामं करण्यात आपल्याला एक वेगळाच आनंद असतो आणि त्यात आपण बिझी देखील असतो. चला सकाळची भांडी, रात्री जी घासून ठेवलेली भांडी होती ती सकाळी सकाळी लावून घेतली. आणि ना आता पाऊस इतका आहेत ना कधी लाईट जाईल माहीत नाही, त्यामुळे मी काय करते की हंडा जो आहे ना असा भरून ठेवते पाण्याने, जेणेकरून लाईट जरी गेली ना तरी एक हंडा असतो आणि पाण्याचं फिल्टर दोन्ही भरलेलं असतं, त्यामुळे पिण्याचं पाण्याचं टेन्शन राहत नाही. आणि हे असं भरण्यापेक्षा ना मी ही नळी लावली आहे, जेणेकरून मला असं वेगळं पाणी भरण्याचं टेन्शन अजिबात नसतं. सो ते इथे ना मी फिल्टरचं पाणी काढून ठेवते, कारण की पावसाळा चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाऊस पडला की कधी पण लाईट जाते. इन्व्हर्टर आहे पण फिल्टर काही आपलं त्याच्यावरती चालत नाही, त्यामुळे फिल्टर पण भरून ठेवणार आहे. आणि एक हंडा पण माझा भरलेला असतो, जेणेकरून मग पाण्याचा लाईट गेली तरी प्रॉब्लेम यायला नको. चला आणि आता मिक्स डाळीचे मी आप्पे बनवणार आहे. जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मी 3 वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धा वाटी तुरीची, मुगाची, मसूरची आणि उडदाची सफेद डाळ घेतली आणि 4 ते 5 तास भिजवल्यानंतर फर्मेट केलं. मिक्सरला दळली आणि रात्रभर फर्मेट केल्यानंतर इतकं सुंदर असं पीठ आता आपलं हे झाले. नारळाची चटणी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी ते ओलं नारळ घेतलंय. आता चटणी बनवते. तर इथे नारळाची चटणी बनवायला घेतली. कॉमन आहे जी प्रत्येकालाच माहिती आहे, पण इथे डाळ्या असतात ना त्या डाळ्या घेतल्या, शेंगदाणे घेतले, ओलं नारळ घेतले, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं चिंचेचा तुकडा, हे सगळं घेऊन छान भाजून आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करायचं आणि तडका द्यायचा. सिंपल आहे, पण यावेळेस ना मी त्यामध्ये दही ॲड केलं होतं आणि त्यामुळे इतकी मस्त लागत होती ना नारळाची चटणी. आता संडे असल्यामुळे कामं सगळे निवांत होतात आणि आप्पे असले किंवा इडली सांबार तर
दुसरं काही जेवण मी बनवतच नाही, दुपारीही मी तेच बनवणार होते, फक्त त्याच्यामध्ये सांबार ॲड करायचं होतं म्हणजे छान असं होऊन जाईल. आणि बाकीचं तर मग काय, आता घरातच असल्यामुळे दिवसभर असं निवांत रुटीन चाललेलं होतं माझं. इकडे मी बनवत होते, तयारी चालली होती नाश्त्याची, तिकडे मुलांची आंघोळ वगैरे चालली होती आणि निवांत उठले होते, त्यामुळे त्यांची निवांत सगळं काही गोष्टी चालल्या होत्या. संडे जरी असला, सुट्टी जरी असली तरी आपली जी कामं असतात ना ती आपल्याला काही चुकत नाही, त्यामुळे आपली ठरलेली जी कामं असतात, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचं स्कूल असतं, त्यामुळे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्याच असतात. त्यामुळे संडे जरी असला ना निवांत असतो आणि त्याचबरोबर भरपूर असा प्रोडक्टिव्ह असतो, कारण की आपली काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या आपल्याला करायच्या आहे. चला, इकडे छान चटणी झाली आहे, त्याला मी तडका दिला आणि एवढी भारी दिसत होती ना, तुम्ही बघू शकतात. सो थोडीशी ना थोडं पाणी ॲड करायचं, दही पण मी ॲड केलं आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, थोडीशी पातळ असली ना तर आप्प्यांसोबत खायला पण ती बरी वाटते. आणि पीठ बघा इतकं सुंदर फॉर्मेट झालं आहे ना. आता सगळ्याच पिठामध्ये जास्तीचं मीठ मी अजिबात घालणार नाही, अर्धं पीठ मी काढून घेते, कारण की जर पीठ उरलं तर ते पीठ आपल्याला फ्रीजमध्ये तसंच ठेवता येतं आणि मीठ टाकलं तर ते पीठ ठेवून काय उपयोग नसतो, ते लगेच यूज करावं लागतं. त्यामुळे मी अर्धं पीठ बाजूला काढून घेतलं आणि अर्ध्या पिठामध्ये मीठ आणि थोडंसं पाणी ॲड केलं, त्याची कन्सिस्टी थोडीशी पातळ करून घेतली, जेणेकरून आप्पे खूप जास्त सॉफ्ट होतात, आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी असतात. सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक आहे, सगळ्या प्रकारच्या डाळी आहे, त्यामुळे पोटभरीचं होतं आणि ते खाल्ल्यानंतर असं वेगळं जेवण करायची गरज पडत नाही. त्यामुळे या दिवशी ना हे असं केलं म्हणजे आप्पे बनवायला वेळ लागत नाही, चटणी पटकन बनते. दुपारचंही करायचं असेल तर मी सांबार पटकन कुकरला एकत्रच करून घेणार आहे, त्यामुळे मला बाकीची कामं करायला वेळ मिळतो आणि मुलांनाही रोजच्या भाजीपोळीपेक्षा वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंद मिळणार आहे. सो असं काहीसं माझं संडेचं प्लॅनिंग असतं आणि मी असं ठरवून ठेवते सॅटर्डेलाच की उद्या काय बनवायचं आहे. आणि ही प्रत्येक हाऊसवाईफ करते, कारण की तिला तिच्या मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असतं आणि त्यांचा संडे हा आनंदात घालवायचा असतो. चला, छान तेल लावून घेतलं, त्यानंतर आप्पे मस्त त्यात पीठ टाकलं, 5 मिनटानंतर पुन्हा त्यावरती असं ब्रशने स्प्रेड केलं ना की तेल सगळीकडे लागतं आणि बघू शकता एवढी भारी वरतून छानसा कलर आला होता. चटणी ही अप्रतिम झाली होती. सो चला, आता आम्ही आप्पे एन्जॉय करतो, सकाळचा नाश्ता एन्जॉय करतो. तर बघू शकतात एवढे मस्त आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी झालेले होते. अनुचं अजून चाललेलं होतं आवरायचं, त्यामुळे शिवांश आणि मी इथे नाश्ता करण्यासाठी बसलो. मिस्टर जिमला गेले होते आणि बघा असं गप्पा मारत मस्त एकच दिवस असा मिळतो की ज्यावेळेस आपण एकत्र बसून नाश्ता वगैरे करू शकतो, कारण की इतर वेळेस तर मुलांना देणं पटपट पटपट आपलंही आवरणं, आपल्याला लगेच एकाचं झालं का दुसऱ्याचा टिफिन आणि बरीचशी कामं असतात, त्यामुळे हा दिवस निवांत असतो. चला, आता ही जी कोथिंबीर तुम्ही बघताय ना, इतका पाऊस आहे तर एवढी भराभर ती वाढलेली आहेत ना. आणि चला, कोथिंबीर कशीही वाढलेली असो, पावसाळ्यात लोकांना मिळत नाही, अक्षरशः सडलेली असते, किमान ती आपल्याकडे आहे हेच मी समजते. निवडायला खूप वेळ लागला मला, कारण की ना 2 जुड्या होत्या आणि पेपरवरती टाकते, कारण की तुम्हाला माहिती आहे पाऊस चालू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी ओली असते आणि ती मी फॅनखाली छान सुकवणार होते, जेणेकरून ती साधारण 1-1.5 आठवडा तरी व्यवस्थित राहिली पाहिजे. आणि नंतर तर इतका पाऊस आहे की पुन्हा येते की नाही लवकर बाजारात, त्यामुळे म्हटलं आहे तर व्यवस्थित अशी ठेवूया.
त्यानंतर ना इकडे हे एक नारळ होतं ओलं, ते मी वाळवलेलं होतं, ते मी म्हटलं खराब होतं पावसाळ्यामध्ये, तर अशा पद्धतीने छान असं मी त्याला भाजून घेते आणि त्याची पावडर बनवून ती फ्रीजमध्ये ठेवायची होती, जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल. आणि तुम्हाला माहिती आहे की नारळ आता 500 रुपये किलो आहे आणि प्रत्येक होममेकर्सचं असं असतं की आपल्या घरातलं बजेट आहे ना ते असं व्यवस्थित मॅनेज करता येतं तिला. सो इतकं छान मी सगळं खोबरं जे आहेत ना भाजून आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं जे आहे ना ते मी प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि एक छोटा डब्बा भरून मी बाजूला बाहेर ठेवले, जेणेकरून ते मला रोजच्या वापरात येईल आणि ते संपल्यानंतर मी यूज करू शकते. सो कारण की बाहेर ठेवलं आणि वातावरणामध्ये खूप जास्त आता दमट वातावरण आहे, ओलावा आहे आणि त्यामुळे नारळ लगेच खराब होतात. त्यामुळे म्हटलं चला आता अशा पद्धतीने ते पॅकिंग करून ठेवूया. जसं मी मिरची मसाले ठेवते तसंच मी आता हा खोबऱ्याचा किस देखील ठेवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा भाजलेला आहे व्यवस्थित आणि त्यानंतर बारीक केला आहे, त्यामुळे जेव्हाही लागेल त्यावेळेस ते काढून ठेवता येईल. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते, तर तुम्हीही नक्की माझ्यासोबत काहीही शेअर करू शकता ज्या काही गोष्टी माझ्याकडनं चुकत असतील तर. सो चला, भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन.